जत नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीबद्दल आम्हाला एक मतदार म्हणून जाणकारी द्याव. जत नगरपालिकेचं आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या तालुक्यातलंच राजकारण एकंदरीत जर बघायला गेलं तर अत्यंत दूषित झालेलं आहे काय. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आपण ज्याला आपला वाली म्हणा लागलोय, म्हणजे ज्याला आपला वाली म्हणून आपण एखाद्याला निवडून देतोय तोच राक्षस व्हायला लागलाय आणि आपलं भक्षण करायला लागलाय. ही मी असं बोलायचं कारण असं आहे की लक्षात घ्या, आपण एखाद्याला एक बाबा काहीतरी त्याच्याकडे बघून की ह्यानं आमचं काहीतरी सुजलाम सुफलाम करल, आमचं कल्याण करल म्हणून आपण त्याला निवडून देतोय. आणि तो काय करतोय, निवडून येऊस तोपर्यंत सगळं ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं वागतो, तुम्ही सांगाल ते करतोय. पण एकदा का निवडून आला आणि त्याच्या हातात सत्ता गेली की तो त्याचं घर, त्याच्यानंतरनं तो स्वतः, त्याच्या घरातली जी लोक आहेत ह्यांचं सुजलाम सुफलाम करतोय, ना की तिथल्या गोरगरीब जनतेचं ज्यांनी त्याला मतदान देऊन निस्वार्थीपणानं निवडून आणलेलं असतं. आणि त्याच्यात तुम्हाला अनेक विषय सांगतो मी की ह्या राजकारण्यांना काय वाटतंय मला काय माहीत नाही. मी बऱ्यापैकी आता बघायला लागलोय नगरपालिकेचं इलेक्शनचं जे काय आपल्या ही आहे ना, आरक्षण सोडत झालेलं आहे तेव्हापासून किंवा वार्ड रचना झालेली आहे तेव्हापासून की आम्ही ठरवलोय किंवा आमचं ठरलंय अशी स्टेटस, म्हणजे असे वाक्य ठेवायची आणि कोणाचा तरी एकाचा फोटो लावायचा, नगराध्यक्ष, नगरसेवक, हम टाकायचं. एक लक्षात घ्या, तुम्ही ठरवणारे किंवा तुमचं ठरलंय म्हणणारे तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? अहो, जो मतदार आहे तो ठरवणार आहे की कुणाला निवडून आणायचं आहे आणि कुणाला पाडायचं आहे. ते तुम्ही ठरवणारे कोण नाही. तुम्ही काय लादायला लागला का मग आमच्यावरती तुम्ही या सगळ्या गोष्टी की आम्ही ठरवलोय ना, आम्ही हे झालं ते झालं. एक लक्षात घ्या, आता इथून पुढं आता आम्ही आता सध्याला नाही पूर्णपणे आम्ही पण तयारी केलेली आहे. आता इथून पुढं कुणाचीही आमच्या शहरामधल्या एकाही मतदारावरती दादागिरी चालणार नाही, अन्याय अत्याचार चालणार नाही. जर असं कुठं व्हायला लागलं तर ह्यो सुशील कांबळे तिथे येणार आणि त्या अन्यायाला वाचा फोडणार म्हणजे फोडणार. ह्या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी प्रत्येक उमेदवाराला मी हे जाहीर आवाहन करायला लागलोय की कुणी सुद्धा एकाही मतदारावरती प्रेशर आणू नका किंवा कुठलंही आमिष दाखवू नका आणि त्यांना दमदाटी करू नका. ठीक.